तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, यांच्या स्मृतींना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. आज भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष आदरणीय भैयासाहेब उर्फ यशवंतराव भीमराव आंबेडकर यांची जयंती. समाजामध्ये ते भैयासाहेब आंबेडकर नावाने प्रसिद्ध असून त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1912ला झाला. त्यांचे सामाजिक, राजकीय आणि बौद्ध चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यांनी बाबासाहेबांनंतर भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून महत्त्वाचे कार्य केले. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई यांचे प्रथम व एकमेव पुत्र होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर भैयासाहेबांनी स्वतःला धम्मकार्यासाठी झोकून दिले आणि बाबासाहेबांच्या सामाजिक समतेचे काम वेगाने सुरू ठेवले. भैयासाहेबांना लहानपणापासूनच न्यूमॅनेटिक आणि पायाच्या पोलिओसारख्या आजाराने ग्रासले होते. गावठी औषधाच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले. 19 एप्रिल 1953 रोजी त्यांचा विवाह विठ्ठल महादेव साळवे यांची कन्या महाउपासिका मीराताई आंबेडकर यांचे सोबत झाला. भैयासाहेबांनी सिमेंटचा कारखाना काढला. त्यानंतर मुंबई विमानतळाच्या परिसरात बांधकाम करणे हा नवीन उद्योग सुरू केला आणि त्यात त्यांनी कोणालाच वाटेकरी केले नाही. हा व्यवसाय सुरळीतपणे चालला होता. भैयासाहेबांनी नंतर बाबासाहेबांच्या चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांनी भारतभूषण प्रिंटिंग प्रेस सुरू केली. पुढे या प्रेसचे बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस असे नाव झाले. 1944 पासून बाबासाहेबांच्या जनता प्रबुद्ध भारत या मुखपत्राचे व्यवस्थापन तेच पाहत होते. बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसमध्ये बाबासाहेबांचा थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ, इंग्रजी ग्रंथ बाबासाहेबांनी छापला होता. बाबासाहेबांनी हा ग्रंथ भैयासाहेब व मुकुंदराव यांना अर्पण केलेला आहे. बाबासाहेबांचे फेडरेशन वर्सेस फ्रीडम आणि थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेटस हे ग्रंथही भैयासाहेबांनी छापले. त्यानंतर बाबासाहेबांच्या सांगण्यावरून आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांनी वा गो आपटे लिखित बौद्ध पर्व हा ग्रंथही आपल्या छापखान्यातून प्रसिद्ध केला. भैयासाहेबांची इंग्रजी उत्तम होती. तसेच त्यांचे लिखाण तर्कशुद्ध आणि विचारगर्भ असे. त्यांच्या लिखाणातील व भाषणातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे म्हणी आणि वाक्प्रचार यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे. सन 1960मध्ये ते विधानसभेची निवडणूक लढले आणि दादासाहेब रुपवते यांच्या विरोधात विजयी झाले. आमदार झाल्यानंतर त्यांनी विधानमंडळामध्ये अनेक प्रश्नांची उकल केली. त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचा प्रश्न उचलला व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. बाबासाहेबांनी 1938मध्ये कामगार संघटना स्थापन केली होती. भैयासाहेब 1960मध्ये याच कामगार संघटनेचे अध्यक्ष झाले. कामगाराचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. कामगाराचा पगार वाढविला. त्यासाठी त्यांनी संप पुकारला होता. 1966 साली डॉक्टर बाबासाहेबांच्या अमृत महोत्सवी वर्षात महू ते मुंबईपर्यंत भीमज्योत भैयासाहेबांनी काढली. सारा भारत बौद्धमय करीन ही बाबासाहेबांची संकल्पना घेऊन भैयासाहेबांनी आपले काम सुरू केले होते. त्या अनुषंगाने धम्म परिषदा घेतल्या, धम्मदीक्षा घेतल्या, भारतभर फिरले. रस्त्यांना जी नावे मिळाली आहेत ती भैयासाहेबामुळेच. भीमज्योतसाठी भैयासाहेबांनी पुणे येथून एक मिल्ट्रीची जुनी जीप विकत घेतली. तिची डागडुजी केली. जीपला जोडण्यासाठी एक छोटीशी गाडी घेतली होती. भीमज्योतीचा आकार कमळाच्या फुलाच्या आकाराप्रमाणे केला होता. भीमज्योत महू, इंदोर, नागपूर, जळगाव, औरंगाबाद, पुणे मार्गे मुंबईला पोहोचली. भीमज्योत चालविताना ड्रायव्हर थकल्यानंतर भैयासाहेब स्वतः गाडी चालवित असत. या भीमज्योतीला चांगला प्रतिसाद मिळाला. पुणे येथे महापौरांनी स्वागत केले. स्वागत कमानी उभारल्या होत्या. चैत्यभूमी ते येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या कामासाठी पैसा गोळा करणे हेही उद्दिष्ट भैयासाहेबांनी यावेळेस समोर होते. 14 एप्रिलला भीमज्योत मुंबईला पोहोचली व तिथे समारोप करण्यात आला.
1967मध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनी भैयासाहेबांनी स्वतः श्रामणेरची दीक्षा घेतली. या काळात ते चैत्यभूमीतच राहिले. श्रामणेर दीक्षित त्यांचे नाव महाकाश्यप पंडित असे होते. भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष व चैत्यभूमीचे शिल्पकार तथा बौद्धाचार्याचे जनक सूर्यपुत्र भैयासाहेब भीमराव आंबेडकर यांची 17 सप्टेंबर 1977ला प्राणज्योत मावळली. त्यांना भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळच्या वतीने विनम्र अभिवादन. नमो बुद्धाय. जय भीम.